नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन शासन निर्णय तसेच शासकीय परिपत्र घेऊन येत असतो. आज देखील इयत्ता 4थी व 7वी शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय आपल्याला प्राप्त झाला आहे. तो आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. नक्की या शासन निर्णय काय आहे हे समजून घेण्यापूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा, महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचं 25 जून 2026 रोजीचं पत्र आहे आणि या पत्राचा विषय आहे राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या शाळांच्या देखभाल दुरुस्ती व इतर अनुषंगिक बाबीकरता स्वउत्पन्न अंदाजपत्रकात राखून ठेवलेल्या 5% निधीमधून शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क तसेच शाळा संलग्नता शुल्काची तरतूद करण्याबाबत. या पत्राचा विषय आहे राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळा आणि या शाळेमध्ये शिकणारे जे इयत्ता 4थी आणि 7वीचे विद्यार्थी आहेत त्यांची शिष्यवृत्ती परीक्षा आपण घेत असतो. पण या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसण्याची जी फी असते किंवा शाळा संलग्नता फी असते ती नक्की कोणी भरायची आणि त्यासाठी कोणता निधी वापरायचा आहे याविषयीची सविस्तर माहिती या पत्रामध्ये दिलेली आहे, ती आपण समजून घेऊया. पहा, शासन निर्णयाच्या प्रस्तावनेमध्ये काय सांगितलं ते पाहूया. राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात प्राथमिक व माध्यमिक शाळेतील गरीब, होतकरू, हुशार आणि प्रज्ञावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे आणि त्यांचा आदर्श घेऊन इतर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी या उद्देशाने राज्य शासनामार्फत खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना सन 1954-55 पासून सुरू करण्यात आली होती. आणि त्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या क्रमांक 2 येथील 17 ऑक्टोबर 2025 रोजीचा एक शासन निर्णय आहे आणि त्या शासन निर्णयाने शिष्यवृत्ती परीक्षा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील इयत्ता 4थी व इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांकरता बंधनकारक करण्यात आलेली आहे. हे देखील आपल्याला माहित आहे. तथापि ग्रामीण व शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतात आणि या विद्यार्थ्यांना आर्थिक मर्यादेमुळे परीक्षा शुल्क भरणे शक्य होत नाही. परिणामी अनेक प्रज्ञावान विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी होण्यापासून वंचित राहतात. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ शाळांतील इयत्ता 4थी व इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क तसेच शाळा संलग्नता शुल्क जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून भरण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आपल्या सर्वांना माहिती आहे, ग्रामीण व शहरी भागात राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात. त्या आर्थिक मर्यादेमुळे त्यांना जी शिष्यवृत्ती परीक्षेची फी आहे ते भरणं देखील शक्य होत नाही आणि त्यामुळे ते परीक्षेपासून वंचित राहू शकतात. यासाठी राज्य शासनाच्या अधीनस्थ सर्व शाळांमधील इयत्ता 4थी आणि 7वीचे जे विद्यार्थी होते यांना परीक्षेस प्रविष्ट करण्यासाठी त्यांची जी परीक्षा शुल्क आहे किंवा शाळा संलग्न फी आहे ही आता जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून भरण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यासाठी त्यांनी एक शासन निर्णय घेतलेला आहे. तर आता शासन निर्णय काय तो आपण समजून घेऊया. शासन निर्णय या विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णय नव्हे राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांच्या देखभाल व दुरुस्ती व इतर अनुषंगिक खर्चासाठी स्वउत्पन्न अंदाजपत्रकामध्ये 5% निधी राखीव ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या शासन निर्णयाने राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांच्या जे देखभाल व दुरुस्ती असेल किंवा इतर अनुषंगिक खर्चासाठी स्वउत्पन्न अंदाजपत्रकामध्ये 5% निधी राखीव ठेवण्यात बाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहे आणि त्यानुसार सदर राखीव ठेवलेल्या 5 निधीमधूनच जिल्हा परिषदेच्या अधीनस्थ शाळांतील इयत्ता 4थी व इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रविष्ट विद्यार्थी परीक्षा शुल्क तसेच शाळा संलग्नता शुल्क भरण्याची तरतूद करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. राज्यातील जिल्हा परिषद या प्राथमिक शाळेच्या देखभाल आणि दुरुस्ती असेल किंवा अनुषंगिक खर्चासाठी स्वउत्पन्न अंदाजपत्रकामध्ये 5% निधी राखीव ठेवतात. तर त्या 5% निधी जो राखीव ठेवला जातो त्यामधूनच यापुढे इयत्ता 4थी व इयत्ता 7वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची जी काय फी असणार आहे किंवा शाळांचे शाळा संलग्नता शुल्क भरावे लागते तर यापुढे ते जिल्हा परिषद त्याच्या 5% जो निधी राखीव ठेवला जातो त्यामधून भरणार आहे. याबाबतचा हा शासन निर्णय आहे. तसेच सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्या ठिकाणी तो आपण पाहू शकतो. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 4थी व इयत्ता 7वी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेचे जे शुल्क असतं किंवा शाळाची जे संलग्नता शुल्क असते नक्की कशा प्रकारे भरलं जाणार आहे आणि ते कोण भरणार आहे, त्यासाठी कोणता निधी वापरला जाणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला आपली शाळा या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करा, तसेच पुढील व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.